reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 5व्या भागात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 44. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत खूप इंग्रजी अक्षरं आणि त्यांचा आवाज शिकला आहात. चला तर मग बघूया तुमच्या किती लक्षात येते. आता राहुल दादा बरोबर तुम्ही सराव करा. तयार ना सगळे? लेट्स स्टार्ट. माझ्या मागे म्हणा. बी ब. चला आता पुढचं अक्षर बघा. माझ्या मागे म्हणा. सी क. चला आता पुढचं अक्षर. माझ्या मागे म्हणा. पी प. चला पुढे. माझ्या मागे म्हणा. टी ट. माझ्या मागे म्हणा. डी ड. पुढचं अक्षर. माझ्या मागे म्हणा. एफ फ. माझ्या मागे म्हणा. एम म. चला आता पुढे. माझ्या मागे म्हणा. एन न. माझ्या मागे म्हणा. एच ह. चला आता पुढचं अक्षर बघा. म्हणा माझ्या मागे. एस स. गुड. म्हणा माझ्या मागे. एल ल. चला आता पुढचं बघूयात. माझ्या मागे म्हणा. आर र. चला पुढचं अक्षर बघा. माझ्या मागे म्हणा. जी ग. म्हणा माझ्या मागे. जे ज. चला आता पुढचं बघूयात. म्हणा माझ्या मागे. आय ई. माझ्या मागे म्हणा. यू अ. माझ्या मागे म्हणा. ए माझ्या मागे म्हणा. ओ अ. माझ्या मागे म्हणा. ई ए. बरं उजळणी तर झाली करून. आता पुढे जाऊया. मुलांनो, अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला आपण शिकलो आहोत. आज आपण अजून नवीन इंग्रजी शब्द वाचायला शिकणार आहोत. स्क्रीनवर अक्षरं दिसतात ना सगळ्यांना? आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. सगळ्यांनी ड असंच सांगितलं ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ई असंच सांगितलं ना? आता पुन्हा एकदा मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगा.
ड इ. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. डी. माझ्या मागे वाचा. डी. परत वाचा. डी. सगळ्यांच्या लक्षात आलं ना? 2 अक्षरांचा आवाज एकत्र करून कसं वाचायचं ते? मग चला आता पुढे जाऊया. आता या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी ग असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. डिग. परत वाचा. डिग. परत एकदा वाचा. डिग. डिग म्हणजे खोदणं. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा आहे तो? टीचर, जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा समजावून सांगा. चला आता पुढे जाऊया. स्क्रीनवर अक्षरं दिसतात ना सगळ्यांना? आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. चला, या अक्षराचा आवाज सांगा. सगळ्यांनी फ असंच सांगितलं ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. इ असंच सांगितलं ना? फ इ. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. फि. माझ्या मागे वाचा. फि. परत वाचा. फि. चला आता पुढे जाऊया. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं? बरोबर. सगळ्यांनी ग असंच सांगितलं ना? माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. फिग. परत वाचा. फिग. फिग म्हणजे अंजीर. आता पुढचा शब्द. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. ब इ. पुन्हा एकदा मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगा. ब इ. बरं, आता हे एकत्र वाचायचा प्रयत्न करा. बरोबर. बी. माझ्या मागे वाचा. बी. परत वाचा. बी. चला आता पुढे कोणतं अक्षर येतंय ते बघूया. आता या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं? बरोबर. ग. मी जसा शब्द वाचेन तुम्ही तसाच वाचायचा. बिग. परत वाचा. बिग. बिग म्हणजे मोठं. आता पुढचा शब्द बघूयात. स्क्रीनकडे लक्ष आहे ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. बरोबर. आता या अक्षराचा आवाज सांगा. ट इ. आता दोन्ही एकत्र वाचूया. टी. माझ्या मागे वाचा. टी. परत एकदा वाचा. टी. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं? बरोबर. ना.
आता शब्द वाचूया. टिन. माझ्या मागे तुम्ही वाचा. टिन. परत वाचा. टिन. टिन म्हणजे डबा. चला आता पुढचा शब्द वाचूया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. इ. आता या अक्षराचा आवाज सांगा. न. आता दोन्ही अक्षरं एकत्र वाचूया. इन. माझ्या मागे वाचा. इन. परत एकदा वाचा. इन. चला आता पुढचा शब्द वाचूया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. या अक्षराचा आवाज सांगा. ब. आता या अक्षराचा आवाज सांगा. अ. ब. अ. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. ब. माझ्या मागे वाचा. ब. परत वाचा. ब. या अक्षराचा आवाज सांगा बरं. स. असंच सांगितलं ना? गुड. आता शब्द वाचूया. बस. माझ्या मागे वाचा. बस. परत वाचा. बस. आता पुढचा शब्द बघूया. या अक्षराचा आवाज सांगा. क. आता या अक्षराचा आवाज सांगा. अ. क. अ. आता हे एकत्र वाचूया. क. माझ्या मागे वाचा. क. परत वाचा. क. या अक्षराचा आवाज सांगा. बरोबर. प. आता शब्द कसा वाचायचा ते ऐका. कप. माझ्या मागे वाचा. कप. परत वाचा. कप. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता असेच काही नवीन शब्द वाचूया. स्क्रीनवरचा शब्द तुम्ही सगळ्यांनी एकत्र वाचायचा प्रयत्न करायचा आणि मग माझ्या मागे वाचायचा. चला करूया सुरुवात. शब्द वाचता आला का सगळ्यांना? गुड. वाचा माझ्या मागे. सन. परत वाचा. सन. आता पुढचा शब्द. हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा बरं. व्हेरी गुड. वाचा माझ्या मागे. अप. परत वाचा. अप. आता पुढचा शब्द. हा शब्द वाचा. व्हेरी गुड. माझ्या मागे वाचा. जग. परत एकदा वाचा. जग. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. चला आता अजून काही शब्द वाचूया. आता एकेका मुलाला शब्द वाचायला सांगणार आहे बरं का मी. तयार ना सगळे? घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील.
वाच बरं हा शब्द. शब्द वाचता आला ना तुला? व्हेरी गुड. मग आता सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. पिग. परत वाचा. पिग. आता पुढचा शब्द. कोण वाचणार? वाच बरं हा शब्द. व्हेरी गुड. मग आता सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. सिट. परत वाचा. सिट. आता पुढचा शब्द. कोण वाचणार? तू वाच बरं हा शब्द. व्हेरी गुड. मग आता सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. रिब. परत वाचा. रिब. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. कोण वाचणार? तू वाच बरं हा शब्द. व्हेरी गुड. मग आता सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. नट. परत वाचा. नट. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द वाचूया. कोण वाचणार? वाच बरं हा शब्द. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. हट. परत वाचा. हट. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द. कोण वाचणार? वाच बरं हा शब्द. व्हेरी गुड. सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. मग. परत वाचा. मग. व्हेरी गुड. सगळ्यांना शब्द छान वाचता आले. तुमच्यासाठी टॉफीज. मजा येते ना सगळ्यांना शब्द वाचायला? मग आता आणखीन शब्द वाचूया. राहुल दादा आलाय बर का? चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? सगळ्यांनी एकत्र वाचायचा, पण लक्षात ठेवा, ओरडायचं नाही. शेजारच्या वर्गातली मुलं पण अभ्यास करतायत ना? लेट्स स्टार्ट. सर्वांना वाचता आले ना सगळे शब्द? व्हेरी गुड. आता हे शब्द वाचा.
सर्वांना वाचता आले ना सगळे शब्द? व्हेरी गुड. आता आणखीन शब्द वाचू. पण आता शब्द वाचण्यासाठी तुम्हाला मिळतील फक्त 5 सेकंद. करूया सुरू? व्हेरी गुड. सगळे शब्द वाचता आले ना? आता अजून शब्द वाचा. लक्षात आहे ना? शब्द वाचण्यासाठी तुम्हाला मिळतायत फक्त 5 सेकंद. चला सुरू करा. सगळ्या मुलांना सगळे शब्द नीट वाचता आले ना? व्हेरी गुड. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकलो. टीचर या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.